माय माऊली नमस्कार. ग्रंथमालांवर बोलू काही या विभागात आपण आज श्रीमद भगवत गीता अध्याय 2 सांख्य योग यामध्ये भगवंताने अर्जुनाने जे विचारले त्यावर काय सांगितले की स्थितप्रज्ञ कसा असे आपण अभिवाचनातनं बघूया. अर्जुनाने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो? त्या अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाला भगवंताने काय उत्तर दिले? श्री भगवान काय म्हणाले? हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो, आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले गेले. दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, दुःख प्रसंगी सुद्धा मनाला खेद वाटत नाही, सुखाच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, मला सुख मिळालेच पाहिजे अशी इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय, क्रोध नाहीसे झाले, असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला गेलाय. जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करत नाही, त्यांची बुद्धी स्थिर झाली. म्हणजे सुख असो दुःख असो, कुठल्याही प्रसंगामध्ये आपण स्थिर राहिले पाहिजे. कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून घेतो, आत ओढून धरतो, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. कासवाकडनं आपण हाच गुण घेतला पाहिजे. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषांचे केवळ विषयच दूर होतात, परंतु त्यांच्या विषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्ती परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. हे अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिय प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढवून घेतात. म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे. कारण इंद्रिय ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते. बुद्धी स्थिर ठेवणे खूप गरजेची आहे. कुठलाही प्रसंग असू दे, त्या प्रसंगामध्ये चलबिचल न करता जरा मन स्थिर ठेवावे, नंतर निर्णय घ्यावा. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयाची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो. ज्यावेळेस आपल्या मनातील जे काय आपण ठरवतो ते पूर्ण होत नाही, त्यावेळेस आपल्याला राग येतो. पण असं न करता असं आपण म्हणायला हवं की भगवंताने जो निर्णय दिला तो बरोबर आहे. आज आपल्याला वाईट वाटेल, पण उद्या नक्कीच आपल्याला त्याचं चांगलं वाटणार. रागामुळे अत्यंत मूढता अर्थात विचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधपात होतो. आपण सुद्धा कधी कधी बघतो याची बुद्धी काय भ्रष्ट झाली का, असा का वागतो. परंतु अंतकरण ताब्यात ठेवलेल्या साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. अंतकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टीपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. मन इंद्रिय न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते. अशा अयुक्त पुरुषाच्या अंतकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही.
मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार? कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियावर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेतो. इंद्रियांवर ताबा ठेवणे खूप महत्त्वाचे होय. म्हणून हे महाभाहो, ज्याची इंद्रियांच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर असते. सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञान स्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो. ज्या नाशिवंत संसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्म तत्व जाणणाऱ्या मुनीला रात्रीसारखी असते. ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूने भरलेल्या स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, समुद्रात सगळ्या बाजूने येणारे पाणी सामावून घेतोय, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो, भोगांची इच्छा करणारा नव्हे. जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता, अहंकार, इच्छा टाकून राहतो, त्यालाच शांती मिळते. हे अर्जुना, ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळी या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो. म्हणूनच आपण आपल्या जीवनात जेवढी स्थिरता ठेवाल, तेवढा तुम्ही आनंद घ्याल. आपण श्रीमद भगवद्गीतेमधले सांख्ययोग अध्याय 2 मधले 54 ते 72 श्लोकामध्ये स्थितप्रज्ञ कसा असतो, कसा फिरतो, कसा राहतो वर्णन बघितले. या ठिकाणी आपण हे संपवूया आणि पुढील भागात पुढील श्रवण करूया. जर तुम्ही ऐकले असेल, आवडले असेल तर प्रतिक्रिया लाईक करायला विसरू नका.